नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अमोडेटिकर ब्लॉग्सचे तुमच्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मागच्या वेळी मुगळी गावचा जो वाडा होता तो तुम्ही पाहिला, पुरातन काळातला सावकारांचा. आता विंझणे गावामध्ये आलो आहे आपण, जवळच नजीकच गाव आहे. त्यांचा हा वाडा आमच्या गावाच्या वाड्यापेक्षा खूप मोठा प्रसिद्ध आहे. तर हा वाडा पाहताय तुम्ही 1927 साली बांधला गेलेला आहे आणि याचं स्ट्रक्चरसुद्धा तुम्हाला ब्रिटिश काळातला दिसतं आहे. तर हा सगळा वाडा कमीत कमी वेळामध्ये आपण आतून सगळा पाहून घेऊया. झाडीजुडी आहे, सापा आहेत, सगळ्यात चला तरी पण रिस्क घेऊया. चल की भावापाडी पाहिलं की हा वेगळा रस्ता कसा आहे. आता ही जी फ्रंट रूम आहे हा त्यांचा हॉल म्हणता येईल. त्या साईडवरून पण एंट्रन्स आहे आणि या साईडवरून पण एंट्रन्स आहे. ते पाहताय तुम्ही स्ट्रक्चर कसं वरच्या पूर्ण फळीमध्ये बनवलेलं आहे. वरचं जे काही काय म्हणतात त्याला एक स्ट्रक्चर आहे ते. याच्यावरती अजून एक खोली होती, तिला आता पडझड झाली आणि खाली सगळं पडलं आहे. मोठे मोठे दरवाजे हे त्यावेळेचे कसे प्रशस्त होते असतील ते डिझाईनसुद्धा बघू शकतात. त्यावेळेचं थोडंफार उरलं आहे, नामशेष होत गेले सगळं. तर पाहताय तुम्ही आतमध्ये अजून इंटरव्ह्यू करा. हे एकदा सगळं संपूर्ण एकदा घे, कॅप्चर कर. चल ये इकडं आतमध्ये. हे तुम्हाला जर जातं म्हणा, हे जातच आहे ना, बरोबर ना? त्यावेळी जे यूज करायचे दळण वगैरे करण्यासाठी ते जात आहे. आणि फाटलाच की मला हा जो आहे तो मेन त्यांचा डिनर वगैरे करण्यासाठी किंवा काहीही करण्यासाठी, गप्पा टप्पा करण्यासाठी त्या टाईपचा हा हॉल वाटतोय. वरचं स्ट्रक्चर एकदा बघा किती भारी होतं असेल त्यावेळेला. सगळं असं बांधकाम बघू शकताय तुम्ही. पडझड झाले तरी एकदम भक्कम. इकडे एक साईडची अजून एक रूम आहे, सिक्रेट रूम वाटते मला. आता इथं जरा थोडंसं पाहू शकतो. तर पूर्ण संपूर्ण रूम घ्या आणि परत पाठी घ्या. ये इकडे खिडक्या वगैरे बघा किती जरा तरी तुम्हाला काटकोनामध्ये सगळं स्ट्रक्चर दिसतं. कलर वगैरे त्यावेळेचं. आता इथे येऊया. इथून एक मजला घर आहे वरती जाण्यासाठी. इकडे वरती आपण जाऊ शकत नाही कारण की उंदर वट वागळे वगैरे सगळं आहे तिथं. ते असं त्यावेळेचं जाण्याचे पहिल्या जुन्या ज्या असायच्या आहे पाहू शकता तुम्ही. आणि या साईडला त्याच ह्या रूमच्या त्या साईडला तुम्हाला देवघर वगैरे दिसत आहे त्यावेळेचं आहे. ते माता हे देवघर त्यावेळेचं तिकडे या साईडला. येस, हे त्यावेळेचं आहे. ही रूमवर त्याच्यावरती हे असं काहीतरी झालर वगैरे होते असेल. साहित्य ठेवण्याचं होतं आणि इकडून सूर्यप्रकाश येण्यासाठी हे इकडं खिडकी दिसते. ठीक आहे. त्यानंतर आता दुसऱ्या रूममध्ये जाऊन बघूया. इकडे तुळस वगैरे होतं काय म्हणजे अंगणदार जे पाठीमध्ये परसदार म्हणतात ते इकडे दिसतंय तुम्हाला. घराचं पाठीमागं सांगा हे मध्ये तुळस. एक मिनटं झूम कर जरा तिथं. वेट, ही तुळस दिसते तुम्हाला इथे. आणि त्याच्या साईडला जे काही आहे हे सेम स्ट्रक्चर आमच्यासुद्धा गावामध्ये आहे असं पूर्ण. ओके ओके. तर हे सगळं पाहता एकदा तुम्ही, दाखवतो तुम्हाला मी एकदा. हा तुळस कट्टा इथे. ओके. त्यानंतर परत एकदा इकडे नको, वरती जाऊ नका. वाड्यातला तुम्हालाच घाबरून मरेल मला वाटतंय. होय शपथ. ठीक आहे, हळू. हा पायाकडे बघून जास्त फालतुगिरी करू नका. थांब. अरे वा, आहे की ठीक. भाई साहब हा तर खूपच श्रीमंत होता वाटतंय. पडेल हा हे सगळं. हे पडायच्या गायला आले. ओके. कुठं पायाकडं. हा खाली कधी पडेल सांगता येत नाही. हे बघ चिरा पाकलेत. चालेल, असं दर एंड करतो आता.
तर वाड्याच्या वरती आहोत आता आपण. पाहिलं तुम्ही वाडा किती प्रशस्त आहे. एकदा सगळं टोटल 0 फिरव 360 डिग्रीमध्ये कॅमेरा टोटल सगळं दिसू दे. इकडून घे असं परत. येस तिकडे तिकडे तिकडे. येस तर सोबत कोण नव्हतं म्हणून ह्याच गावातला एक सवंगडी. नाव काय बाळा तुझं? पार्थ. पार्थ माझ्यासोबत आला आणि त्यानं मला सगळा वाडा दाखवला. गावातले मोस्ट ऑफ द लोक म्हणत होते की या वाड्यामध्ये जाऊ नका जाऊ नका. मला माहीत होतं त्यामुळे ही छोटी मोठी पोरं आपल्याला घेऊन जाणार. यांचं प्रत्येकाचं नाव सांगा. तुझं नाव काय? रुद्र. तुझं? चिराग. आणि तुझं? विराज. आणि पाठीमागं पार्थला दाखवतो थांबा. तुझ्याकडे दिसतो पार्थ. ठीक आहे व्हिडिओ घेतो. तर थँक्यू मित्रांनो. हा व्हिडिओ लगेचच मी अपलोड करेन. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर हा विजने गावचा वाडा. तुम्हाला काय आठवतं का ह्या वाड्यातलं असं जुनं काय करायचं तुमच्या लहानपणी? एकदम लहान असताना. तुम्ही आता लहानच आहे पण अजून लहान असताना. इकडे घ्या यांच्याकडे. पहिला आम्ही लपाछपी आवडत इथं त्यावेळेला लोक म्हणत नसायची का की खेळू नका इथं किंवा असं काय वगैरे निवांत. आता का लोक म्हणतात की इथे जाऊ नका वगैरे असं तसं. ठीक आहे ठीक आहे. हा दरवाजा बघ ना किती भारी आहे. हवाला एक नंबर. ठीक आहे दगडी आहे सगळं थोडंफार. ओके तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. हे अशी जुनी वाडी मी दाखवतच जाईन तुम्हाला. अजून कुठे बाकी असतील तिकडे तर फॉलो करा मुरडेकर ब्लॉग्स या चॅनलला. थँक्यू.